नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 19 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय की तन्वी म्हणजे सायली आणि पूर्णाजी एका रूममध्ये रात्री झोपलेले असतात आणि आता मध्यरात्र झाली तरी सुद्धा ना पूर्णाई अजून सुद्धा रील्सच बघत असतात. आता त्या आवाजाने सायली उठते ना आणि आता सायली उठून बसते आणि म्हणते, अगं पूर्णाजी हे काय, तू काय करतेस म्हणून. आणि आता पूर्णाजींना रागवायला लागते आणि म्हणते, अगं किती वाजलेत बघ तरी, तुझं काय चाललंय, हे फोन कसलं बघत बसलीस तू. पूर्णाजी म्हणतात, अगं मला झोपच येत नव्हती म्हणून ना मी रील बघत बसले, हे बघ तू पण बघ ना. सायली म्हणते, मला ना अजिबात बघायचं नाही आणि या वेळेला ना तर अजिबातच नाही आहे. पूर्णाजी म्हणते, हे बघ तुला आवडेल ना असं रील दाखवते मी, हे बघ काकडीचा दहीभात सुद्धा दाखवत आहेत. सायली म्हणते, पूर्णाजी अजिबात काही बघायचं नाही, तो फोन अगोदर बाजूला ठेव बरं, याने ना तुझं पित्त खवळेल ना, तो फोन आधी बाजूला ठेव बरं. पूर्णाजी म्हणतात, तसं काही होत नाही ग, मी एक काम करू का, मी ना हेडफोन्स लावून बघते, हां म्हणजे तू झोप, हां म्हणजे तुला डिस्टर्बसुद्धा होणार नाही. सायली म्हणते, अजिबात नाही हां पूर्णाजी, आण तो फोन इकडे आण बरं, हे बघ 5 मिनिटात झोप लागेल तुला, लगेच झोप बरं. आता पूर्णाजी म्हणत असतात, ठीक आहे मी एकच रील बघते. हां सायली खूप रागवते, म्हणते, पूर्णाजी मी नाही म्हणून सांगितलं ना, आता मी तुला ओरडेन, हां अजिबात नाही बघायचं. तर लगेचच बघा हां पूर्णाजी म्हणतात, एवढूसा जीव पण दादागिरी किती, छळकुटी नात मिळाली मला नुसती, असं हे पूर्णाजी म्हणत असतात. आणि बघा आता फोन साईडला ठेवतात, चष्मा वगैरे काढून ठेवतात, पण सायलीचं ना संपूर्ण लक्ष असतंच त्यांच्याकडे. आता पूर्णाजी सगळं काही ठेवतात आणि आता झोपतात. आता पूर्णाजी झोपल्यानंतर सायलीच्या लक्षात येतं की पाणीच नाही आहे आणि खरं तर तिला अर्जुनला भेटायचं असतं. तर सायली म्हणते, पूर्णाजी अगं पाणीच नाही आहे खोलीत, मी जरा ना पाणी घेऊन येते, हां तू झोप. आता पूर्णाजी म्हणतात, हो. तर सायली म्हणते, फोनला हात लावायचा नाही आहे. तर पूर्णाजी म्हणतात, माझी काय बिशाद आहे, मी फोनला हात लावीन. आता सायली म्हणते की आलेच म्हणून काय करते सायली, बघा लगेच पूर्णाजींकडे बघते आणि म्हणते, डोळे बंद आणि आता छान झोपायचं. हां तर पूर्णाजी ना अगदी लहान मुलासारखं सायली असताना रागवत असते. आता सायली काय करते, पूर्णाजींच्या पाठीमागे जाते आणि त्यांचे हेडफोन्स जे आहेत तर ते आता बघा लपवून ठेवते. इतक्यातच पूर्णाजी उठायला प्रयत्न करतात, सायली पाठीमागून शुक असं करते. आता पूर्णाजी लगेचच दोन्ही हात चेहऱ्यावरती ठेवतात. खूप छान आणि कॉमेडी सीन दाखवला आहे, तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आता आपण पाहतोय सायली पूर्णाजींच्या पाठीमागून त्यांचे हेडफोन्स घेते आणि ती जिथे झोपते ना तर त्या साईडला गादी खाली लपवते, पण थोडासा हेडफोन एक बाहेर चाललेला असतो आणि आता सायली पटकन बाहेर निघून जाते. आता बघा सायली बाहेर निघून गेली पाणी आणण्यासाठी की लगेचच पूर्णाजी उठतात ना आणि आता शोधाशोध करायला लागतात हेडफोनची लगी, तर त्यांना काही त्यांचे हेडफोन्स सापडतच नाहीत. आता पूर्णाजी म्हणतात, अरे माझे हेडफोन्स कुठे गेलेत म्हणून, आणि म्हणतात की अरे हिने लपवली की काय. आणि सायली इकडे बाहेर आलेली असते आणि म्हणते की बरं झालं पाणी आणण्याच्या निमित्ताने तरी मला खोलीच्या बाहेर पडता आलं, आणि म्हणते आता ना जाऊन यांच्याशी बोलतेच जरा मी, पण हे जागे तर असतील का असं सायली विचारच करत असते. आणि बघा आता सायली अर्जुनच्या रूमकडे जाते. तर अर्जुन इकडे रूममध्ये ना फाईलमध्ये काहीतरी ना त्याचं काम करत असतो, पण त्याला खूप झोप येत असते. आता खुर्चीवर बराच वेळ त्याला झोप येते म्हणून तो उठतो आणि आता बेडवरती जाऊन झोपतो. आणि सायली सुद्धा म्हणते की अरे रूममध्ये अजून काळोख दिसत नाहीये, म्हणजे हे जागे असतील, म्हणून आता सायली सुद्धा वर येते. आता ना सायली वरती येते अर्जुनच्या रूममध्ये आणि बघते तर अर्जुन गाढ झोपलेला असतो. सायली म्हणते, आता काय करू, आता यांना उठवू का मी, आणि पुन्हा विचार करते की नाही नको, किती गाढ झोपले ते, आता यांना नको उठवायला, असं सायली विचार करते. आणि बघा अर्जुनला ना पटकन पांघरून घालते आणि आता रूममधून लाईट बंद करून बाहेर पडते. इकडे पूर्णाजी उठतात आणि अख्ख्या रूममध्ये ना कुठे ठेवले असतील हेडफोन्स म्हणून शोधाशोध करायला लागतात. आता कपाटात शोधतात, सगळीकडे शोधायला लागतात आणि सायली आता अर्जुनच्या रूममधून खाली यायलाच लागलेली असते. आता काय होतं की पूर्णाजी आहेत ना सगळ्या रूममध्ये शोधतात पण त्यांना काही सापडत नाहीत. शेवटी सायलीकडच्या साईडला जिथे ना थोडेसे हेडफोन्स बाहेर आलेले असतात, आता तिथून त्यांना लक्षात येतात आणि त्या म्हणतात की अरे इथे ठेवलेत काय हेडफोन्स, पण पटकन हेडफोन घेतात आणि लगेचच काय करतात, स्वतःच्या जागेला जाऊन झोपी जातात. आणि बघा सायलीला आता हे सगळं कळत सुद्धा नाही. आता सायली रूममध्ये येते आणि सायली चुपचाप झोपी जाते, पण पूर्णाजी काय आज शांत झोपत नाहीत. पूर्णाजीना आज रील्सच बघायचे असतात. आज बघा तर खरंच तुम्ही ना खूपच धमाल आलेली आहे. पूर्णाजी ना आज शेवटी रील्स ह्या बघतातच, पण सायली त्यांना पुन्हा एकदा पकडते. आता आपण पाहतो की सायली अजून जिन्याच्या पायऱ्या उतरत असते, इतक्यातच पूर्णाजी ना गाढ झोपी गेल्याचं नाटक करायला लागतात. आता सायली सुद्धा रूममध्ये येऊन गाढ झोपी जाते. आता पूर्णाजी लगेच उठतात आणि खात्री करतात की सायली गाढ झोपलेली तर आहे ना म्हणून, आणि पुन्हा हेडफोन्स लावतात आणि आता पुन्हा एकदा रील्स बघत बसतात. आणि बघा सायलीच्या हे लक्षातच येत नाही, आता बराच वेळ तर आहेत ना पूर्णाजी या रील्सच बघत असतात.
इकडे आपण आता जेलमधला सीन पाहणार आहोत, तो म्हणजे या प्रियाचा. आता ही प्रिया जी आहे ना काही खातपीत नसते आणि प्रियाची तब्येत पण ठीक नसते, म्हणून जेलमध्ये डॉक्टर आलेले असतात. तर पोलीस सांगतात की बघा डॉक्टर, मगाशी मी ज्यासाठी जेवण घेऊन आले होते ना, तर मगाशी ना ती इथे चक्कर येऊन पडली होती. आता उद्या हिची कोर्टामध्ये ना सुनावणी आहे. आता उद्या कोर्टात उभं राहायचं तरी अंगामध्ये ताकद नको का? डॉक्टर विचारतात काल हिने काही खाल्लंय का? तर कॉन्स्टेबल म्हणतात हो, काल तुम्ही गेल्यानंतर ना हिने थोडंसं खाल्लं होतं, पण हो, पण तिला ना लगेचच उलटून पडलं आणि आज सकाळी सुद्धा तिला खूप उलट्या झाल्या आणि म्हणून तर तिला एवढा अशक्तपणा आलाय, असं कॉन्स्टेबल सांगत असते. आता डॉक्टर मॅडम आहेत ना, तर ते तिला हात पकडतात, ती जाईन तिला अनेक प्रश्न विचारायला लागतात. हात बघू तुझी लास्ट पिरियड कधी आले होते, तिला प्रश्न विचारतात, पण प्रिया काही बोलत नाही आणि त्यांना रिस्पॉन्सच देत नाही. त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की तुला अजून मळमळतंय का? तरीही प्रिया काहीच बोलत नाही आणि असं विचारल्यानंतर प्रिया गप्पच बसते. म्हणून डॉक्टर म्हणतात त्या पोलिसांना आणि कॉन्स्टेबलला हिच्या ना काही टेस्ट कराव्या लागतील, हिला आपण लवकरात लवकर इथून घेऊन जाऊयात. म्हणून आता कॉन्स्टेबल आणि डॉक्टर दोघे मिळून या प्रियाला आता जेलच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. इकडे बघा आता मध्यरात्रीत ना पूर्ण जी रील्स बघून आहे ना मोठ्या मोठ्याने हसत असतात. आता त्या आवाजाने सायलीला जाग येते ना. आता सायली पटकन उठते आणि आता लाईट्स लावते आणि म्हणते पूर्णाजी अगं काय चाललंय तुझं, तू परत फोन हातात घेतलास. आता पूर्णाजी म्हणतात तू परत परत कशाला उठतेस, आता माझ्या हेडफोन्समुळे तुला डिस्टर्ब पण होत नाहीये ना, मग तू का उठतेस, तू झोप ना. सायली म्हणते अगं पण तुझं जागरण होतंय ना, हे बघा अजिबात चालणार नाही हं ते, आणि तुझी ना रील्स बघायची हल्ली सवय खूप वाढली, लवकरात लवकर ती सवय संपव. पूर्णाजी म्हणतात उद्यापासून. सायली म्हणते नाही आत्तापासून, आणि तो फोन दे इकडे आणि चष्मासुद्धा दे, नाहीतर मी परत झोपल्यावर ना तू पुन्हा रील्स बघायला लागशील. पूर्णाजी म्हणते ए मी तुझी आजी का तू माझी आजी आहेस गं? अगं म्हणतात की मला ना आजी असल्यासारखं वागवू नकोस हां तू. आता सायली म्हणते की तू जर का छोटी मुलगी असल्यासारखं वागायला लागलीस तर मला तुझी आजीच व्हावी लागेल ना. आणि इकडे तो मोबाईल आण करून ना सायली काय करते, आता मोबाईल्स हेडफोन घेते त्यांच्या हातातला आणि आता फोन पण, आणि आता म्हणते की चष्मा पण दे. पूर्णाजी म्हणत असतात अगं चष्मा कशाला, तर सायली म्हणते नाही मला चष्मा पण हवा आहे. पूर्णाजी म्हणतात अगं माझ्या शेजारी असू दे ना. सायली म्हणते मी म्हणाले नाही म्हणून. आता सायली म्हणते झोप आता. पूर्णाजी म्हणतात हो झोपते, ओरडू नकोस हां. आता असं म्हटल्यानंतर सायली काय करते, मनात विचार करते की पूर्णाजींना आता झोप लागली तर ही उद्या त्यांना जाग आलेल्या त्या फोन हातात घेणारच, आणि आता ही सवय काही बरी नाही, मलाच काहीतरी करायला हवंय असं सायली विचार करते. आणि बघा सायलीने आज खूपच मोठा एक जुगाड करते. आता आपल्याला दाखवलेलं आहे की डायरेक्ट सकाळ झालेली. आता सकाळ झालेली असते आणि सायली जी आहे तर ती आता जिन्यावरून पायऱ्या उतरत येत असते, पण तिला अजून सुद्धा ना थोडं सगळं गरगरल्यासारखंच होत असतं. आणि आता काय होतं की सायली पहिल्यांदा तर किचनमध्ये येते, किचनमध्ये कुणीही नसतं आणि सकाळ झालेली असते. आता सायलीला ना थोडंसं त्रास होतोय म्हणून सायली ना लिंबू सरबत करून पिते. हां सायली म्हणते मला तर आजही मळमळते, तेही एवढ्या सकाळी, मला आता लवकरात लवकर स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन चाचणी करून घ्यायलाच हवी आहे. म्हणून सायली पटकन लिंबू सरबत पिते आणि आता ती अशी डायनिंग टेबलवरती बसलेली असते आणि आता गायनेकॉलॉजिस्टला फोन करते आणि आता त्यांची अपॉइंटमेंट घेते आणि तिकडे जाते सुद्धा. सायली फोनवर म्हणते तुमचे खूप आभार हां, मी असं आयत्या वेळेस येते तरीही तुम्ही मला चेकअप करताय म्हणून. आणि कुणीतरी शर्मिला लेले अशा त्याच्या डॉक्टर असतात. आता सायली आहे ना तिथून निघून जाते. हां आणि आता हे सगळं आहे ना सायली आता डायरेक्ट वरती जाते आणि हे सगळं विमल बघते आणि विमल म्हणते सायली ताई दवाखान्यात चालल्यात, नक्की काय झालं असेल असाही विमल विचार करते आणि पुढे म्हणते जाऊ दे त्या खाली आल्या ना की मगच मी त्यांना विचारते. आता आपण पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे जेलमधला. नागराज झोपलेला असतो आणि महिपत आहे ना आता प्राणायाम करत असतो. नागराज म्हणतो ए महिपत अरे मला झोपू दे की, कारण महिपतचा आवाज येत असतो ना व्यायामाचा. महिपत म्हणतो नागराज शेठ सूर्य उगवायच्या आत उठाव माणसानं, म्हणजे देवाचं आपल्याकडे लक्ष राहतं. नागराज म्हणतो आता या वेळेला कशाला माझ्याकडे कोणाचं लक्ष असायला हवंय, मला ना थोड्या वेळ झोपायचे, प्लीज झोपू दे महिपत, आवाज नको करू. आणि इकडे महिपत जय जय रघुवीर समर्थ करून नमस्कार वगैरे करत असतो आणि आता महिपत मनाचे श्लोक म्हणायला लागतो. बापरे महिपत प्रेक्षकांनो खूपच सुधारलाय हां. आता बघा गणाधीश तो ईश सर्व गुणांचा, असं काही आता महिपत सुरुवात करतो. आता नागराज उठून बसतो ना, त्याला वाटतं आश्चर्य. इतक्यातच एक कॉन्स्टेबल सुद्धा येतो आणि महिपत जो काही मनाचे श्लोक म्हणतोय ना हे सगळं आता तो कॉन्स्टेबल सुद्धा म्हणत असतो. नागराज हे सगळं बघतो आणि म्हणतो महिपत शिकरे, बापरे महिपत शिकरे आणि मनाचे श्लोक, अरे कसं काय हे, अरे कसं काय जमतंय रे तुला सगळं, हां कसं काय येतंय काय, कसं काय. अरे मला तर ना दादा लहानपणी शिकवायचा आणि मला म्हणायला सांगायचा, पण मला ना कधी ते जमलंच नाही, तुला कसं काय येतं रे, कुणी शिकवलं तुला. इतक्यात
इतक्यातच तो कॉन्स्टेबल म्हणतो आपल्याकडे ना श्लोक शिकवायला एक गुरुजी येतात, त्यांच्याकडून शिकले ते. आणि ते गुरुजी म्हणतात की महिपत शिकरे सारखा अभ्यासू विद्यार्थी आजवर त्यांनी कुठे पाहिला नाही. नागराज लगे हसायला लागतो ना त्या कॉन्स्टेबलकडे बघून आणि म्हणतो शिकरे आणि अभ्यासू हे करून हसायला लागतो आणि म्हणतो अरे हे दोन्ही शब्द ना एकत्र नाही तर हे चांगले दिसत. कॉन्स्टेबल म्हणतो अरे काय बोलतोयस तू, अरे शिकरेंचं तर आता सगळेच कौतुक करायला लागलेत ना. आणि नागराज म्हणतो हो का. तर कॉन्स्टेबल म्हणतो अरे एक पैशाचा सुद्धा त्रास देत नाहीत ते, आणि इतकेच नाही तर आता आपले जेलर साहेब सुद्धा आहेत ना त्यांचा आदर करायला लागलेत. नागराज म्हणतो तू मला अरे तुरे करतोय आणि त्याला आहो जावो करतोय. अहो शिकरे वा, याच्यावरून कळलं हा मला काय ते कळलं, असं नागराज त्या कॉन्स्टेबलला म्हणतो. आता नागराज म्हणतो अरे पण तो गंडवतोय तो, आणि काय माहिती आहे का तू यासाठी गंडवतो की चांगल्या वागणुकीची शिक्षा माफ व्हावी ना, म्हणून ही सगळी त्याची नाटकं चालली आहेत, असा हा नागराज म्हणायला लागतो. मैपत म्हणतो हे बघा नागराज शेठ, तुम्हाला जे काय वाटायचं ना ते वाटून घ्या, पण हे सगळं ना माझं जेलातनं सुटण्यासाठी चाललंय असं नाही आहे. हे बघा ज्या धंद्यानं माझं आणि माझ्या लेकीचं आयुष्य पार नासवून टाकलंय ना, तो धंदा आता मला नाही करायचा, असं महिपत सांगत असतो. पुढे महिपत म्हणतो मला ना आता इथून पुढे कोणाच्या रक्ताचा थेंबसुद्धा सांडायचा नाही. अहो पाप लय लांब राहिलं, आता पुण्य कसं जमा करायचं ना आपल्याला हे बघायचे, डोकं शांत राहिलं पाहिजे हो नागराज शेठ, असा महिपत म्हणत असतो. आता लगेचच बघा नागराज लगेच हात वरती करून जय महिपत बाबा म्हणून त्याच्या पायाच पडतो, त्याच्यासमोर डोकं काय टेकवतो आणि हात काय जोडतो आणि म्हणतो तू जे काय बोलतोयस ना महिपत, जे काय वागतोयस ना, अरे त्यावरून तर ना मी एकच गोष्ट सांगू शकतो की तू लवकरच संत पदाला पोचशील आणि तुझ्या अवतीभोवती असे अनेक भरपूर शिष्य असतील असं हा नागराज महिपतला म्हणत असतो. आणि म्हणतो की सगळे तुझ्या पायावर असं लोटांगण घालून म्हणत असतील की जय महिपत बाबा, असं हा नागराज आहे ना त्याची चेष्टा करत असतो. आणि ते काही कॉन्स्टेबलला आवडत नाही आणि हा नागराज जोरजोरात जय महिपत बाबा म्हणत असतो. आता कॉन्स्टेबल म्हणतो ए गप्प बस जरा, आणि म्हणतो चल जा जाऊन झोप जा तिकडे, उगाच त्यांना डिस्टर्ब करू नको असं म्हणून आता तिथून कॉन्स्टेबल सुद्धा निघून जातो. आणि नागराजला ना दिवसेंदिवस या महिपतच्या वागण्याचं टेन्शनच यायला लागलेलं असतं. पुढे आपण पाहतोय प्रतापराव म्हणत असतात अरे हे अर्जुन सायली कुठे राहिले. आता अस्मिता म्हणते सायली रात्री पूर्णाजींच्या खोलीत झोपली होती ना, मग आता वरती गेली असतील. आता कल्पनाताई म्हणतात हो ना, मग अशी अर्जुनला पण विचारलं तर तो म्हणाला मला कोर्टात जाण्यासाठी तयार व्हायचंय. इतक्यातच अर्जुन खाली येतो आणि म्हणतो सायली कुठे. कल्पनाताई म्हणतात मला वाटलं होतं की ते सकाळी लवकर उठून तुझ्या खोलीतच आली असेल. अर्जुन म्हणतो नाही ती खोलीत नाही आली. प्रतापराव म्हणतात अरे मी बागेत म्हणजे मागच्या बागेत योगासनं करत होतो ना, तर तिथं तर ती नव्हती आली, जरा पुढच्या बागेत बघून या ना. अर्जुन म्हणतो विमल सायली बाहेर आहे का. तर विमल म्हणते नाही अहो त्या ना मगाशीच बाहेर गेल्यात. अर्जुन म्हणतो बाहेर गेली, कुठे गेली. तर विमल म्हणते ते काही सांगून नाही गेल्या, पण मी ना फोनवरती बोलताना ऐकलं त्या कुठल्या तरी ना डॉक्टरकडे जाणार होत्या. आता अर्जुनला येतं ना टेन्शन. आता अर्जुन म्हणतो डॉक्टर. आता अस्मिता पण म्हणते का गं. तर विमल म्हणते नाही हो ते नाही मला कळालं. कल्पनाताई म्हणतात तिला काही झालं असेल का. नाही म्हणजे मग अश्विनला काही न सांगता ती अशी वेगळ्या डॉक्टरांकडे का गेली असेल म्हणून. प्रतापराव म्हणतात नाही नाही अर्जुन तू ना तिला कॉल कर आणि तिला विचार, ती जर का खरंच डॉक्टरांकडे गेली असेल ना तर तू लगेचच तिच्याकडे जा. अर्जुन म्हणतो हो डॅड. म्हणून आता अर्जुन काय करतो सायलीला फोन लावायला लागतो. अस्मिता म्हणते काय झालं अर्जुन. अर्जुन म्हणतो अरे ती फोन घेतच नाही माझे, असं अर्जुन म्हणत असतो. आता सगळ्यांना यायला लागलेलं असतं टेन्शन. इतक्यातच ना पूर्णाजी येतात. तन्वी म्हणून लागतात ना जोर जोरात हाका मारायला. आता सगळे सुभेदार ना घाबरतातच बाबा या तन्वी आणि सायली प्रकरणावर. आता पूर्णाजी म्हणतात अरे तन्वी कुठं आहे, ही वात्रट मुलगी ना माझा चष्मा घेऊन पळाली. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य येतं ना. कल्पनाताई म्हणतात काय. तर पूर्णाजी म्हणतात हो ना, अरे मी काल रात्री तिच्याकडे चष्मा दिला होता आणि सकाळी बघते तर तन्वी नाही आणि चष्माही नाही आहे. आता अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली तन्वी मंदिरात गेली का. तर आता सगळे सुद्धा अर्जुनच्या होममध्ये हो मिक्स करतात. आता बघा अर्जुन म्हणतो की चष्मा सापडत नाही आहे का, बरं मी शोधतो हा तुझा. पूर्णाजी म्हणतात जर का तू खरंच तन्वीने सापडला असेल घेतला असेल ना तर तो तुम्हाला अजिबात सापडणार नाही, मला माहिती आहे. तिने तो ना कुठेतरी लपून ठेवला असेल असं पूर्णाजी म्हणत असतात. प्रतापराव म्हणतात पूर्णाई तन्वी तुझा चष्मा लपून का ठेवेल. अगं असेल नाही तेच कुठेतरी, किंवा अरे तन्वी सकाळपासून ज्या खोलीत गेली असेल ना तिथे कुठेतरी राहिला असेल, एवढं काय त्यात. आता अर्जुन म्हणतो यू आर राईट डॅड. अस्मिताई तू ना तुझ्या रूममध्ये जा आणि चष्मा बघ तुझ्या रूममध्ये राहिलाय का. आणि म्हणतो विमलताई तू हॉलमध्ये बघ हा. आणि म्हणतो की मी माझ्या रूममध्ये बघतो आणि सोबतच मॉम डॅडच्या रूममध्ये सुद्धा बघतो. आता प्रतापराव म्हणतात हो मी अश्विनच्या रूममध्ये चेक करतो आणि कल्पना तू ना स्टोर रूम चेक कर चला. म्हणून आता हे काय होतं की 5 जण आहेत ना पूर्णाजीचा चष्मा शोधायला जातात. तर इतक्यातच प्रतापराव म्हणतात पण पूर्णाई मला सांग की तुला असं का वाटतंय की तन्वीने तुझा चष्मा लपून ठेवला असेल म्हणून.
म्हणून. अरे ती असं काहीतरी करणारी मुलगी नाही आहे ग. आता पूर्णाजी मनात म्हणतात, आता मी यांना काय सांगू की मी रात्री उशिरापर्यंत रील्स बघत होते म्हणून तन्वीनं माझा चष्मा काढून घेतला. अरे यांना जर का कळालं ना तर मला आणखीन ओरडा बसेल. कल्पनाताई म्हणतात, हो ना पूर्ण ही खरं आहे. नाही तन्वीने चष्मा लपवला याच्या मागे काहीतरी कारण नक्कीच असणार ना. आता पूर्णाजी म्हणतात, अगं कारण काय असणार आहे, ती नेहमी माझ्याशी मस्करी करते ना, म्हणून मला असं वाटलं की तिने चष्मा लपवला असणार नाही का. आणि पुढे पूर्णाजी म्हणतात, अरे तुम्ही मलाच काय प्रश्न विचारताय, चला माझा चष्मा शोधायला मदत करा, उठा चला लवकर निघा. आता असं म्हणलं तर प्रतापराव म्हणतात, अगं हो आम्ही चाललो आहेत. आता सगळेजण जातात चष्मा शोधायला. आता बघा पूर्णाजींना म्हणतात की आता ही तन्वी परत यायच्या आत मला माझा चष्मा ना मिळायलाच हवा आहे म्हणून, नाहीतर ती सगळ्यांना सांगत सुटेल की मी कशी रात्री मी रील्स बघत होते तेही उशिरापर्यंत म्हणून. आणि म्हणायला लागतात की ही तन्वी आणि सगळ्यांसमोर आहे ना ही वर धरेल मला, असं पूर्णाजी म्हणतात. आणि पुढे म्हणायला लागतात की काल कशी रात्री रागवत होती मला. आता पूर्णाजीनं अजूनही सायलीला तन्वी समजून बोलतायत आणि म्हणतात की जणू काही ती आजी आणि मी नात असंच मला वागवत होती काल, असं हे पूर्णाजी म्हणतात. आता आपण पाहतो इकडे हॉस्पिटलमधला सीन, म्हणजेच सायली स्वतःचं चेकअप करून घेण्यासाठी आलेली असते ना तर तिकडचं सीन. इकडे डॉक्टर आहेत ना आता सायलीची टेस्ट वगैरे करतात आणि म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस सुभेदार, तुमची शंका खरी आहे. आता तुमची युरिन टेस्ट केल्यानंतर हे कन्फर्म झालंय की तुम्ही प्रेग्नंट आहात म्हणून. आता सायली खूप खुश होते आणि डॉक्टर म्हणत असतात की कॉंग्रॅच्युलेशन्स. सायली म्हणते, खूप आभार डॉक्टर, म्हणजे मला तसं मनापासून वाटतच होतं की मी प्रेग्नेंट आहे. तर तसंच घरच्या घरी मी चाचणीसुद्धा केली, पण म्हटलं की तुम्ही सांगितल्याशिवाय ते खरं नको ना मानायला. आता डॉक्टर म्हणतात की बाय द वे तुमचे मिस्टर का आले नाहीत, तुम्ही होम प्रेग्नन्सी टेस्ट केली होती ना, सो आधीच त्यांना माहिती असेल ना की तुम्ही प्रेग्नंट आहात, तरीही त्यांनी तुम्हाला एकटीला कसं काय पाठवलं, असं डॉक्टर मॅडम मला विचारायला लागतात. सायली मनातच म्हणते, मी कसं सांगू तुम्हाला की मी माझ्या नवऱ्याला अजूनही सांगू शकले नाहीत की मला दिवस गेलेत म्हणून. आता सायली विचार करते. म्हणल्यानंतर डॉक्टर म्हणतात, काय हो काय झालं, एनी प्रॉब्लेम. तर सायली म्हणते, नाही नाही काहीच नाही, इथे येण्याचं अचानक ठरलं ना म्हणून ना ती येऊ शकली नाहीत. डॉक्टर मॅडम म्हणतात, ठीक आहे पण पुढच्या वेळेस ना नक्की त्यांना घेऊन या. आणि आणखीन तुम्हाला काही त्रास होतोय का, म्हणजे उलट्या वगैरे होत आहेत का. सायली म्हणते, नाही पण सकाळी ना अशक्तपणा जाणवतो आणि काय होतं ना की मला ना जेवण पण नीट जात नाही, आणि हो वास आला ना कुठलाही की मला खूप मळमळतं, असं सायली आता सिम्पटम्स सांगायला लागते. आता डॉक्टर मॅडम काय करतात की त्यानुसार काही मेडिसिन म्हणजे औषध गोळ्या सायलीला लिहून देतात. डॉक्टर मॅडम म्हणतात, असा त्रास आहे ना दिवसातून कुठल्याही वेळेला होऊ शकतो, ही आहे ना टॅबलेट फॉलिक ॲसिडची घ्या. आणि हो आता कोणतीही जड वस्तू उचलायची नाही, जास्त थकवा येईल अशी कामं टाळायची, आणि वेळेवर जेवायचं झोपायचं आणि भरपूर पाणी प्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मन शांत ठेवायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ज्युसेससुद्धा घेऊ शकता. असे काही सूचना आता डॉक्टर मॅडम सायलीला सांगत असतात. आणि म्हणतात कसं आहे ना की हे सुरुवातीचे 3 महिने बाळासाठी आणि आईसाठी ना अत्यंत महत्त्वाचे असतात. आता तुम्हाला दर महिन्याला इथे चेकअपसाठी यावं लागेल, तर अशा वेळेला या प्रवासात तुमचे मिस्टरसुद्धा तुमच्यासोबत हवेच ना. बायकोच्या शरीरात या दरम्यान कोणकोणते बदल होतात ना हे नवऱ्याला सुद्धा कळायलाच हवं ना. आता सायली म्हणते की डॉक्टर माझं बाळ तर व्यवस्थित आहे ना. डॉक्टर मॅडम म्हणतात, हो खरं तर आत्ताच आपण सोनोग्राफी केली असती, पण आता ना माझे दुसरे पेशंट आहेत आणि तुमची अपॉइंटमेंटसुद्धा नव्हती ना, त्यामुळे मी तुम्हाला ना जास्त वेळ नाही देऊ शकत. तुम्ही पुढच्या वेळेस याल ना तेव्हा आपण सोनोग्राफी करूया, चालेल का. असं म्हणल्यानंतर सायली म्हणते, काही हरकत नाही डॉक्टर, आभारी आहे. असं म्हणून ते दोघेजणी आणखीन बोलत असतात. आता आपण पाहतोय की प्रियाला ना इकडे आता जेलच्या हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि आता प्रिया झोपलेली असते अशी ती, त्याने डॉक्टर तिचे सगळे रिपोर्ट्स बघत असतात. आता ते रिपोर्ट्स ते त्या पोलीस इन्स्पेक्टर असतात ना लेडीज त्यांना देतात. आता त्या इन्स्पेक्टर म्हणतात की म्हणजे ही, तर डॉक्टर म्हणतात हो ही ना गरोदर आहे. आता असं म्हटल्यानंतर बघा डॉक्टरांना सुद्धा ना थोडं टेन्शनच येतं. आता डॉक्टर म्हणतात की हिची ना थोडीशी काळजी घ्या, कारण काय नाही की काही प्रॉब्लेम होऊ शकतो ना म्हणून. आता कारण तिची जरा ना परिस्थिती नाजूक असते या प्रियाची. आता आपण पाहतोय की इकडे सायलीचा पुन्हा सीन. आता इकडे ही सायली जी आहे तर ती आता हॉस्पिटलमधून बाहेर येते. आता तिथं येते पण तिला ना पुन्हा थोडंसं गरगरल्यासारखं होतं, म्हणून ही सायली जी आहे ना तिथे बेंचवरतीच बसते. आता तिथे नर्स एक येते आणि विचारते की तुम्हाला काय होतंय, तर सायली म्हणते मला ना जरा गरगरल्यासारखं होतंय. आता ती नर्स विचारी सायलीला पाणी देते. आता सायली पाणी वगैरे घेते, पण ती तिची नर्स आहे ना तिची आणखीन चौकशी करत असते, तुम्हाला कसं वाटतंय, बरे आहात का, तुम्ही कुठून आलात वगैरे. आता सायली काय करते की पाणी घेते आणि आता तिच्या हातामध्ये ग्लास घेते. आता नर्स विचारते की तुम्ही एकट्याच आला आहात की आणखीन कोण आहे. सायली म्हणते मी एकटीच आहे. आता नर्स म्हणते की बरं मी तुम्हाला एक गोळी देते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. सायली म्हणते नाही नाही मला ना गरगरतंय, मी
तो एक 5 मिनिट बसते आणि मग जाते. हां, तुम्ही करा तुमचं काम, असं सायली सांगते. नर्स म्हणते काही लागलं तर सांगा हां मला, मी आहेच इथे. सायली म्हणते बरं. आणि बघा सायली तर तिथेच बसते हां बेंचवरती. आता काय होतं, हे गायनाकॉलॉजिस्ट हॉस्पिटल असतं ना, तिथे एक जोड पाहिलेलं असतं आणि तिथे ना त्या एक दुसऱ्या त्या लेडीजला बाळ होणार असतं. तिचा नवरा म्हणत असतो की अगं आता तुला बाळ होणार आहे, आपल्याला बाळ होणार आहे, तू ना मला जगातलं सगळ्यात मोठं सुख दिलंयस. आणि ती बाई म्हणत असते अहो सगळे ऐकतायत ना. तर तो माणूस आहे ना सगळ्यांना ओरडून सांगत असतो की मी बाप होणार आहे, आता आम्हाला बाळ होणार आहे म्हणून. आता सायली हा सगळा सीन बघून खूप खुश होते आणि सायलीला वाटत असते की आपल्या बाबतीत असंच घडेल. आता तो माणूस तिची खूप काळजी घेत असतो. तुला पाणी देऊ का विचारतो, तर ती म्हणते अहो नको मला, तर यापुढे तू काम जास्त करायचं नाही, एका जागी बसून राहायचं, थांब मी तुझ्यासाठी नारळ पाणी आणतो. असं सगळं त्या दोघांचा नवरा बायकोचा संवाद जो आहे तर तो सायली पाहत असते. आता ती बाई म्हणत असते तुम्ही ना फक्त माझ्यासोबत राहा आणि आपल्या बाळाला सुद्धा कळू देत की त्याचे आई बाबा सुद्धा त्याच्यासोबतच आहेत म्हणून. आणि आता तो माणूस आणि ती बाई त्या दोघांचा संवाद आहे ना सायली बराच वेळ ऐकते. आणि आता सायलीला थोडंसं वाईट वाटतं, कारण काय आहे ना की सायलीला वाटत असते की अजून आपण अर्जुनला हे सांगितलं सुद्धा नाही म्हणून. आता सायली ऐकते, तो माणूस म्हणत असतो की माझा मुलगा आहे ना माझ्याजवळच झोपेल. आता ती बाई म्हणते अहो कशावरून तोच असेल ती असेल, कशावरून नसेल. आणि तो माणूस म्हणत असतो अगं काही का असे ना, दोन्ही असू दे, पण ते 10 वर्षाचं होईपर्यंत तरी ना आपल्याजवळच झोपेल म्हणून. सायली म्हणते काही असलं ना तरी मला ना तर यांच्याशी बोलावंच लागेल आणि हे बाळासाठी अगदी आनंदाने मनापासून जेव्हा तयार होतील ना तेव्हाच मी ना घरच्यांना सांगेन. आता इकडे पुन्हा पूर्णाजीचा सीन दाखवलाय. पूर्णाजी म्हणत असतात 5-5 जण माझा चष्मा शोधतायत पण एकालाही सापडलं नाही. अरे ती काही सुई आहे का न सापडायला, कुठेतरी हरवून जायला, तुम्हाला माझा एवढा मोठा चष्मा सापडत नाही. आणि सगळे सुभेदार उभारलेले असतात. पूर्णाजी म्हणत असतात तुम्हाला नीट बघायला काय होतंय. प्रतापराव म्हणतात पूर्णाई अगं मी नीट शोधला चष्मा, अगं पण तो खरंच कुठेच नाही सापडला चष्मा. आता अर्जुन पण तिथं उभारलेला असतो. अस्मिता कल्पनाताई म्हणतात की हो आहो आम्ही सगळ्या खोल्या बघितल्या, अगदी बाहेरच्या पॅसेजमध्ये जाऊन सुद्धा बघितलं की कुठे चुकून पडलाय का, पण नाही हो नाही, कुठेच चष्मा सापडला नाही असं कल्पनाताई सांगतात. बघा हा पूर्णाजींना आता राग यायला लागतो. अस्मिता म्हणते मला तर वाटायला लागलं की इतक्यात अर्जुन इशारा करतो सायली म्हणायचं नाही म्हणून. आता अस्मिता लगेच बाजू सावरते आणि म्हणते की तन्वीनेच तो कुठेतरी मुद्दामून लपवून ठेवला असेल. आता असं म्हणल्यानंतर पूर्णाजी म्हणतात हो ना. अर्जुन म्हणतो पूर्णाजी आपण एक काम करू, ती परत आली ना की आपण तिला विचारू आणि तिच्याकडून चष्मा परत घेऊ, ठीक आहे. आता बघा अर्जुन म्हणतो पूर्णाजी मला खरं सांग बरं की तिने तुझा चष्मा का लपवलाय बरं. आता पूर्णाजीना बघा खरं कारण तर सांगायचं नसतं. प्रतापराव म्हणतात आणि हे बघ पूर्णाई ती वात्रट आहे, तिला अशा गोष्टी करायची सवय आहे, ही असली कारणं देऊ नकोत हां, मला नक्की सांग काय झालंय ती म्हणून. पूर्णाजी काही सांगतच नसतात. प्रतापराव म्हणतात आता मलाही काहीतरी शंका येते की यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे म्हणून. पूर्णाजी म्हणतात अरे वा, म्हणजे तन्वीनं चष्मा लपवलाय आणि तुम्ही उलट माझीच तपासणी घेताय का असं म्हणते. हां म्हणजे असं पूर्णाजी म्हणतात. इतक्यात सायली येते आणि म्हणते उलट तपासणी तर घ्यायलाच हवी ना पूर्णाजी, असं सायली म्हणते. आता सगळेजण बघायला लागतात आणि सायली म्हणते त्याशिवाय खरं काय ते कसं करणार आपल्याला नाही का. आता असं सायली म्हटल्यानंतर आतमध्ये येते हां घरामध्ये. आता पूर्णाजी म्हणतात हा काय पोरकटपणा आहे तन्वी, माझा चष्मा मुद्दामून का लपवला असतो, असं कोणी वागतं का. तर सायली लगेचच बघा हा पूर्णाजीना कसं बोलते ते. अर्जुन इतक्यातच सायली काही बोलायची. आताच अर्जुन म्हणतो बरं तो डॉक्टरकडे का गेली होतीस, काय झालंय तुला. सायली बघायला लागते ना यांना कसं काय कळलं म्हणून. पूर्णाजी म्हणतात अरे मागाशी तर म्हणालीस ना की तन्वी मंदिरात गेली आहे म्हणून, आणि आता विचारतोयस की हॉस्पिटलला, अरे नक्की काय झालंय असं हे पूर्णाजी विचारायला लागतात हां या सायलीला. आता बघा सायलीसुद्धा छान उत्तर देते. पूर्णाजी म्हणतात की तन्वी मला खरं सांग की खरंच तू कुठे गेली होतीस. आता असं म्हटल्यानंतर सायली म्हणते मी अगोदर देवळातच गेले होते, त्यानंतर ना मी डॉक्टरांकडे गेले होते. असं आहे का, बरं असं म्हणायला लागतात हां पूर्णाजी. पण पुढे ना कल्पनाताई म्हणतात अगं पण तू डॉक्टरांकडे का गेली होतीस, तुला काय झालंय म्हणून असं, आणि तुला काही होतं तर मग तू अश्विनला सांगायचंस ना, असं डॉक्टरांकडे का गेलीस. पूर्णाजी म्हणतात काय गं तुला बरं वाटत नाही आहे का, अगं मग तू आम्हाला कोणालाच का नाही सांगितलं, असं कोणी एकट्याने डॉक्टरकडे जातं का. सायली म्हणते पूर्णाजी अहो काही नाही, मी बरी आहे, आता जरा अशक्तपणा आलेला ना मला म्हणून, बाकी काहीच नाही. असं सायली सांगून वेळ निभावून येते आणि म्हणते डॉक्टरने मला औषधं लिहून दिलेत, बाकी मी बरी आहे. पूर्णाजी म्हणतात हो ना उकाडा जास्त वाढलाय ना त्यामुळे ना तुला असं झालं असेल, काही काळजी करू नकोस होशील बरी. आणि पूर्णाजी म्हणतात माझ्याकडे ना वाळ्याच्या काड्या आहेत तर त्या मी घेऊन येते. हां विमल म्हणते पूर्णाई थांबा मी घेऊन येते. आता काय होतं तिथे खेळणं पडलेलं असताना
पूर्णाजींचा पटकन पाय घसरतो ना, पण सायली लगेचच त्यांना सावरते आणि म्हणते पूर्णाजी अगं तर ते खेळणं आहे ना खाली पडलेलं असतं, म्हणजे हे अस्मिताच्या बाळाचं असेल हा कदाचित. पूर्णाजी म्हणतात अरे हे खेळणं पडलेलं असेल हे मला दिसलंच नाही, आता ना बहुतेक चालताना सुद्धा मला चष्मा लावावाच लागणार आहे. आता कल्पनाताई म्हणतात तन्वी अगं तू खरंच चष्मा यांचा लपवलायस का? तर सायली म्हणते हो मी खरंच पूर्णाजीचा चष्मा लपवलेला आहे म्हणून. आता सगळ्यांना कळतच नाही की हिने का चष्मा लपवलाय. आता बघा इथून पुढे ना खूपच मजा येणार आहे. पण ठरलं तर मागचा आजचा भाग आहे ना इथे संपतोय. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो प्रत्येक व्हिडिओ ना प्लीज लाईक करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून खूप सबस्क्रायबरची गरज आहे. आणि आपल्याला ना आता पुढच्या भागात सुद्धा सेम काल जे दाखवलं ना तेच दाखवलेलं आहे की सायली अशा ठिकाणी चष्मा लपवते जिथं ना तन्वी लहानपणी चष्मा लपवायचे. आणि आता आपण पाहतो की या प्रियाला सांगतात कॉन्स्टेबल की तू प्रेग्नंट आहे आणि प्रिया म्हणते की अश्विनला एकदा कळालं की मी प्रेग्नंट नाही की तू मला स्वीकारेल. आणि आता पूर्णाजी, प्रतापराव आणि कल्पनाताई हे सगळे बघतात आणि पूर्णाजी म्हणतात की लहानपणी तू ज्या ठिकाणी चष्मा पुरायचीच ना म्हणजे लपून ठेवायचीच ना आता तिथेच हा चष्मा आहे. प्रतापराव सुद्धा म्हणतात हो पूर्ण मला आठवते ना तर याच ठिकाणी तुझा चष्मा ना असा मातीत पुरून ठेवायची म्हणजे लपवायची. आता पूर्णाजी म्हणतात 5 वर्षाची तन्वी आज माझ्यासमोर उभी आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सायलीला शॉकच बसतो की अरे ही पण गोष्ट मला कोणीही न सांगता कशी काय जमली म्हणून. आणि हे सगळं ना आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.